नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप सुंदर अशी डिझाईन शेअर करते आहे, तेही नारायणपेठ या साडीवरची। ही ट्रेंडिंगची नारायणपेठ नाही आहे, पण साडी खूप सुंदर होती हे तुम्हाला पाहून कळालंच असेल। ब्लाऊजचा पीस कट केलेला आहे, त्यानंतर थोडंसं कापड कट केलं आहे साडीचं। जर कस्टमरचं ठरलेलं नव्हतं कुठली डिझाईन करायची, त्यामुळे थोडं कापड एक्स्ट्राचं कटिंग केलं होतं। पण इथं डिझाईनना त्यांनी ती सिलेक्ट केली नाही, त्यामुळे आपल्याला ते कापड लागणार नाही। पण चला दाखवते डिझाईन कोणती यायची। ब्लाऊजची हाईट होती 14 इंच, 1 इंच प्लस करून 15 इंच घेतली, अशी लाईन मारून घेतली। त्यानंतर गळा आहे तो 2.25चा घेतला होता, शोल्डर 3 इंचाचं घेतलं, नंतर मोंडा 5.5 इंच घेतला। इथं खाली देखील 5.25 इंच घेतलं, एक चौकोन बॉक्स बनवून घेतला। त्यानंतर इथून 1.25 इंच साधा 1.25 इंचावरती त्रिकोणमधून असं 1.25 इंच म्हणजे 1 इंच 2 रेषा एवढं इथं क्रॉसमध्ये एक लाईन मारून घेतली मोंड्याचा शेप देण्यासाठी। छाती होती 33 इंच, तर 8.25 इंच घेतलं, पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलं। त्यानंतर कंबर होती 26.5 इंच, 26.5च्या अर्ध साधारणतः किती 7 इंच काहीतरी पावणे 7 काहीतरी निघत होतं, तर पावणे 8 घेतलं, 1 इंच एक्स्ट्रा करून, आणि त्यानंतर 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन। मोंढ्याला आकार देऊन घेतला आणि इथं गळा आखून घेते मी। तर गळ्याची पट्टी मी शक्यतो खालून वरती मोजत असते, म्हणजे खालून पट्टी 3 इंचाची होती, तर मी 3.5 इंच ठेवलं, पण वरून जर मोजलं तर 11.5 इंच भरत होतं। म्हणजे 11 इंचाचा गळा आहे, त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा ॲड करून ते 11.5 इंच झालं। त्यानंतर इथं थोडंसं फिटिंगच्या साईडला नॉर्मल थोडं अर्धा इंचानं कट केलं, जेणेकरून आपलं शोल्डर उतरत नाही, ब्लाऊजचं फिटिंगच्या साईडला खाली येत नाही, असं भरपूर प्रॉब्लेम होत नाही, त्यामुळे हे अर्धा इंच नक्कीच कट करत जा। तर हा पार्ट आपला कट झाला। त्यानंतर सेम तसाच पार्ट मी ब्लाऊजचा देखील कट केला, पण तो व्हिडिओ घेतला नाही। ॲज इट इज जसं अस्तर होतं, फक्त अर्धा इंच एक्स्ट्राचं कापड जे साईडला होतं तर ते सोडून घेतलं। त्यानंतर इथं पहा 11 इंचाचा गळा आहे, 11.5 इंचाचा आहे, पण आपण त्याला थोडासा आकार देणार आहोत, त्यामुळे म्हटलं एक तर त्यांची हाईट म्हणजे इतकी पण जास्त नव्हती, पण त्यांनी हाईट थोडी ब्लाऊजची जास्त घ्यायला लावली होती, त्यामुळे मग खूपच खाली व्हायला नको म्हणून मी 11 इंचावरतीच गळा ठेवला होता इथं। तर त्यानंतर इथं कॅनव्हास पेपर घेतला, कॅनव्हास पेपर घेऊन त्याला असं डबल फोल्ड केलं, डबल फोल्ड करून खाली 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली, सरळ लाईन ड्रॉ केली। त्यानंतर कॅनव्हास पेपर इथं डबल फोल्डमध्ये 4.5 इंच घेतला होता, तुम्ही 4 इंच घेतला तरी पण चालेल। त्यानंतर इथं 11.5 इंच ठेवते, तुम्ही 11 म्हणजे तुमचा जितका गळा असेल ना तितकं ठेवू शकता। आता इथं माझं कन्फ्युजन होतं, 11 ठेवू 11.5 ठेवू, हे असं काहीसं चाललेलं होतं। त्यानंतर वरती गळा 2.25 घेतला, खाली 2.5 घेतला, जसं आपण ब्लाऊजवरती केलं होतं सेम तसंच इथं देखील केलं, पण ब्लाऊजचा म्हणजे अस्तरचा गळा कट केला नव्हता, त्यामुळे मग इथं मी कट करणार होते। त्यानंतर अशी 1.5 इंचावरती बरोबर मार्किंग करून घेतली, जेणेकरून आपण जो गळ्याला आकार देणार आहोत ना, तर तो एकसारखा यावा यासाठी अशी मार्किंग करून घेतली। नंतर इथे एक अर्धा इंचावरती साईडला अशी एक लाईन ड्रॉ केली, कारण की आपला आकार त्याच्या बाहेर जायला नको, आपण हा असा अर्ध गोल आकार देणार आहोत तर तुम्ही इथं पाण्याच्या बॉटलचं झाकण वगैरे घेऊ शकता बिस्लरीचं। माझ्याकडे बिस्लरीचं झाकण मला सापडलं नाही, किंवा मग काही पण एक छोटंसं गोल नाही का औषधाच्या बॉटल्स असतात, त्याला पण एक छोटं टोपण येतं, ते पण घेऊ शकता। मला इथं काही सापडलं नाही, त्यामुळे मी माझ्या बाळाचं काजळची डब्बी घेतली होती फक्त आकार येण्यासाठी, आणि त्या डब्बीनं पण फक्त वरतीच आकार गोल येत होता, खालचा आकार आपण हाताने दिला तरी पण चालतो। पहा इथं थोडं मी हाताने शेप देते, पण वरचा आकार महत्त्वाचा असतो, तो गोल आला पाहिजे एकसारखा, त्यामुळे मग मी इथं त्याने दिला होता। सेम असाच आकार सगळ्या लाईन्सला तुम्हाला इथं देऊन घ्यायचा आहे, आणि पहा बरोबर जी अर्धा इंच बाहेर लाईन ओढली होती तिथपर्यंतच हा आकार देते, जेणेकरून आकार जो आहे ना तर तो परफेक्ट असा येतोय, कुठे कमी जास्त होत नाही आहे, जेणेकरून आपले सगळे गोल्स जे आहेत ना तर ते एकसारखे दिसले पाहिजेत, कमी जास्त झाली नाही पाहिजे। तर इथं आकार देते पहा, इथं आकार देताना थोडंसं कन्फ्युजन होतं, नंतर हा अर्धा आकार दिला, जेणेकरून कॅनव्हास पेपर सरळ केल्यानंतर तो बरोबर पूर्ण होऊन जाईल। नंतर 1 इंच अशी बाहेरून लाईन ओढून घेतली आणि त्याला गोलाकार देऊन घेतला, कारण की मी इथं कॅनव्हासमध्ये आपण कापड वगैरे काहीच लावत नाही, डायरेक्ट अस्तरला मी अटॅच करणार आहे आणि तसं लावणार आहे। त्यानंतर इथं अशा 3 पिन लावून घेतल्या, जेणेकरून जे म्हणजे कॅनव्हास पेपर आहे ना तर तो हलणार नाही यासाठी, कारण की आपल्याला दुसऱ्या साईडने देखील मार्किंग करायची आहे, कारण मी इथं कॅनव्हास पेपर कट नाही करणार, ॲज असं ओपन करून ब्लाऊजवरती हे करणार आहे, आपण डायरेक्ट ब्लाऊजवरती करणार आहोत, त्यामुळं मग इथं डिझाईन मी कट नाही करत आहे।
त्यामुळे दोन्ही साईडला थोडं थोडं दिसतं. इकडच्या साईडला आपण मार्किंग केलेली असणार, दुसऱ्या साईड पलटल्यानंतर थोडी थोडी मार्किंग दिसते, तिच्यावरती ॲज इट इज आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. नंतर वाटलं कुठं काही तर थोडंफार हाताने फिरवून घ्यायचं, कारण की जसं जशी आपली प्रॅक्टिस होत चालते तसे आपले हातच आपले भरपूर सगळं काम करतात. म्हणजे जो शेप आहे काय ते सगळं हातांनाच वळायची सवय लागते. त्यानंतर कॅनव्हास पेपरला दोन्ही साईडला असे छोटे छोटे सेंटरचे कट देऊन घेतले. आणि त्यानंतर इथं पहा माझ्याकडून थोडंसं वरती कट झालं होतं, कारण की आधी कन्फ्युजन होतं डिझाईन कशी बनवायची, म्हणजे कट करून बनवू की अशी बनवू. पण नंतर म्हटलं खूप जास्त गोल आहेत त्यामुळं मग ते अशी बनवलेली छान होईल. त्यानंतर इथं पहा मी काय केलंय, मधल्या साईडला इथं 3 पिन लावून घेतल्या. ज्या काढल्या होत्या आपण त्याच ओपन करून इथं 3 पिन लावून घेतल्या. मी इथं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळ्या कापडावरती कॅनव्हास पेपर चिटकून मग पलटी केलं तरी पण चालेल. पण इथं जे कापड होतं ना तर ते ट्रान्सपरंट नव्हतं, कारण की नारायणपेठचं कापड हे काठपदरमध्ये येतं त्यामुळे ते ट्रान्सपरंट नसतं. त्यामुळे मग मी इथं ॲज इट इज याला अस्तरलाच कॅनव्हास पेपर लावून दिलं. तुमचं जर कापड पातळ असेल ना तर तुम्ही हे कॅनव्हास पेपर दुसऱ्या कापडाला लावा, जेणेकरून अस्तरचं कापड आतून राहिलं तर ते दिसणार नाही. पण माझं कापड पहा इथं घट्ट होतं एकदम साडीचं, त्यामुळे मी आहे असंच लावलं. त्यानंतर परत इथं मी एक मधी पण एक बरोबर टिप मारून घेतलेली आहे, फक्त अस्तरला आणि कॅनव्हास पेपरला. आता इथं आपण साडीच्या जे कट केलं होतं ब्लाऊजचं कापड त्यावरती ॲज इट इज आहेच असाच पीस ठेवून दिलेला आहे मी इथं पहा. आणि आहे असा पीस ठेवून दिलाय. त्यानंतर याला साईडनं मधी एक पिन लावली. त्यानंतर बरोबर म्हणजे असं मध्ये येईल असं ठेवलंय आणि त्यानंतर बरोबर 3 साईडला 3 पिन लावून घेतल्यात, कारण की आपल्याला आता हा आकार द्यायला खूप वेळ लागणार आहे. कारण की जेवढे पण आपले गोल आहेत ना तेवढ्या वेळेस आपल्याला व्यवस्थित प्रॉपर अशी मशीन फिरवायची आहे. आणि मशीन फिरवताना पण पहा पूर्ण म्हणजे एकदम डिटेल्स जसं आपण पेनाने आकार दिलाय सेम त्याच प्रकारे आपल्याला त्यावरती मशीन फिरवायची आहे. आता ही डिझाईन खूप सोपी तर खूप आहे, पण हिला बनवायला वेळ खूप जास्त लागतोय. तर त्यामुळं तुम्ही देखील मी जशी बनवली ना तशी माझ्या पद्धतीनं बनवू शकता. आता इथपर्यंत तुम्हाला थोडंसं स्लो दाखवते आणि त्यानंतर इथून थोडंसं फास्ट करते, जेणेकरून काय आहे ना तुम्ही पण पाहून पाहून बोर व्हाल. कारण की ॲज इट इज जसं पेनाने आखलेलं आहे ना सेम त्यावरतीच आपल्याला ही मार्किंग त्यावरती सेम त्यावरती शिलाई चालवायची आहे, काहीच करायचं नाही आहे जास्त. आणि सेम आहे अशीच तुम्हाला पूर्ण प्रत्येक याला गोल 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 हे करत जायचे. आणि हे दाखवायला हे करायला जवळपास म्हणजे माझा इतका वेळ गेला होता ना, आणि तुम्ही पण सगळं दाखवत बसले तर बोर होताल. त्यामुळं मग थोडंसं व्हिडिओ जास्त फास्ट केला. आणि इथं त्यानंतर पहा जसं आपण पलीकडच्या साईडला केलं होतं ना सगळे गोल्स, तर त्याचप्रमाणे इथं देखील करून घेतलं. आणि असं सगळं इथं फिनिश झालं, म्हणजे आपली पूर्ण ही टीप मारून झाली. तर ही टीप मारायलाच मला खूप जास्त वेळ गेला होता. त्यानंतर पहा जसा आहे आकार सेम तसाच इथं कट करून घ्यायचा आहे. तर ही प्रोसेस करायलाच खूप जास्त वेळ होता. पण माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना लेटेस्ट पाहिजे, म्हणजे असं लेस वगैरे काहीच नको आहे, खूप जास्त झगमग नको होतं, सिम्पलमध्ये काहीतरी हवं होतं. तर त्यासाठी आपण हे असं बनवलेलं होतं. तर त्यांनी मग हा गळा सिलेक्ट केला. त्यांचं खूप आधी कन्फ्युजन होतं. आणि ह्या पिना काढायला विसरत जाऊ नका, कारण की काय होतं कधी-कधी पिना तशाच याच्यामध्ये जातात, म्हणजे चिंध्यामध्ये वगैरे, नंतर त्या आपल्याच हाताला टोचतात किंवा कुठं पण पडतात. त्यामुळं मग मी ह्या पिना खूप लक्ष देऊन काढत असते. मी मोजून लावते आणि मोजूनच काढते. किती लावल्या होत्या तेवढ्या मोजूनच काढायच्या, कारण की घरात छोटं बाळ आहे त्यामुळं मग इकडं-तिकडं कोणाला टोचायला नको. हे सगळ्याची मी खूप काळजी घेते, म्हणजे माझ्या इतकी तरी कोणी घेत असेल असं मला वाटत नाही. कारण की मी प्रत्येक ती पिन लावतानाच टाचणी लावतानाच मोजून लावते. त्यानंतर इथं खालच्या साईडला मला पट्टी लावायची नव्हती. त्यामुळे मी ॲज इट इज ब्लाऊज पीस आहे ना तसंच मी इथं एक सरळ लाईन म्हणजे टिप मारून घेतली, जेणेकरून आता आपण ज्यावेळेस पलटी करू ना त्यावेळेस आपल्याला पाठीला पट्टी लावायची गरज नाही आहे. म्हणजे आपलं काम हे इझी होतं आणि पटापट होतं आणि शिवाय फिनिशिंग पण छान येते. त्यानंतर इथं पहा जेवढे पण आपले सेंटर आहेत ना तर त्याच्या सगळ्याच्या मध्ये एकदम टोकापर्यंत कैची मारायची, म्हणजे कट नाही झालं पाहिजे, फक्त फक्त टोकापर्यंत गेली पाहिजे कैची. टोकापर्यंत जर नाही कैची गेली तर ते व्यवस्थित पलटी होणार नाही. आणि तुमची जर एखादा धागा जरी याच्यामध्ये गेला ना, की म्हणजे एक धागा जरी कट झाला ना कैचीनं, तरी पण तिथलं लगेच ओपन होऊन बाहेर येतं. हा प्रॉब्लेम खूप जास्त होतो अशा गळ्यांमध्ये. त्यामुळे ना
ज्यावेळेस तुम्ही कट करता ना त्यावेळेस हे काम खूप लक्षपूर्वक करा. त्यातले पहा छोटे छोटे जे तुकडे आहेत ना तर ते सुद्धा मी काढून घेते, म्हणजे असे त्रिकोणी कट दिलेले आहेत, जिथं जिथं जास्त कापड राहिले तिथं तिथं, आणि त्यानंतर मग ते कटिंग करून घेतले. आता सेम ॲज इट इज आहे ना असंच इथं पलटी करायचं, पण इथं माझ्याकडून एक स्टिच थोडी जास्त झाली होती, त्यामुळे मी ती उसवली. म्हणजे फक्त एकच धागा उसवला, कारण की तो एकावर एक चढला होता, त्यामुळं काही जास्त उसवायचं नाही किंवा काही करायचं नाही, कारण की मग त्याचा पूर्ण आकार जो आहे ना तर तो बिघडून जातो. त्यानंतर इथं पहा बरोबर हे सगळे जे गोल्स आहेत ना तर ते बोटाने बरोबर व्यवस्थित असे हे करून अ, काढून घ्यायचे. तर इथं माझं काय झालं होतं मलाच कळत म्हणजे सांगता येणार की नेमकं मी का डबल टिप मारत होते. हां, तर तिथं थोडंसं आहे ना राहिलं होतं, टिपेत आलं नव्हतं. कॅनव्हास पेपर माझ्याकडून आधी कट झालं होतं त्यामुळं मी इथं डबल टिप मारत होते. तर कधी-कधी असं होतं करताना आपण लक्षात असतं, पण एडिटिंगच्या वेळेस लक्षात राहत नाही. तर त्यानंतर इथं पहा बरोबर मी सगळे जे गोल-गोल होते ना छोटे-छोटे, तर त्याला बरोबर असं बोट घालते त्याच्या आतमध्ये आणि त्याचा आकार बरोबर असा बाहेर काढते. बोटानंच काढायचा, बाकी काय टोकदार वस्तूची वगैरे गरज नाही आहे. कारण हा गोलाकार आहे त्यामुळे बोटानं छान निघतो आणि बोटानं प्रेस प्रेस कितीही केलं तरी पण त्याला असं होल वगैरे काहीच यायची टेन्शन नसतं. त्यानंतर इथं पहा हे असं हाताने सेट करायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इस्त्री देखील करू शकता. पण मी इस्त्री नाही केलेली. फक्त असं बोटाने सेट करते आणि त्यानंतर पहा हा असा सुंदर असा आकार आपला तयार झालेला आहे. आणि एवढाच गळा आहे, पण इथून पुढं फिनिशिंग द्यायची याला, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तुम्हाला. कारण की शेवटपर्यंत त्याला पाहिल्याशिवाय तर काय फायनल लूक कळत नाही ना. तर त्यामुळं आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत असे गळे, कारण की आता आरीवर्क पण काही काहींना नको वाटतं. मध्ये-मध्ये खूप आरीवर्क चालू होतं. पण आता शक्यतो कस्टमरांचं काय म्हणणं असतं, की आरीवर्क केलेल्या साड्या प्रत्येकच वेळेस घालता येत नाहीत. त्यामुळे मग असं ट्रेंडिंग काहीतरी लेटेस्ट करून द्या, जे की आम्हाला असं प्रोफेशनल पण वाटेल किंवा थोडंसं युनिक वाटेल. तेच तेच डिझाइन नको काठांची वगैरे त्या, आणि लेस पण नको. म्हणजे काहीच नको, सिंपल हवं आहे आणि सिंपलमध्ये काहीतरी नवीन हवं आहे. त्यावेळेस असे गळे खूप छान दिसतात आणि हा गळा मला तरी पर्सनली खूप आवडला होता. कारण की हा मला माझ्या ब्लाऊजला ट्राय करायचा होता. पण आता जाऊ द्या, कस्टमरने केला आहे ट्राय. तर त्याला मी काही करू शकत नाही आहे कारण की त्यांनी आधीच ट्राय केला आहे आता. पण बघू झालंच तर मला पण करेल, अन्यथा मग आपण दुसरा सिलेक्ट करू एखादा आणि तो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर इथं पहा हे असं झालेलं आहे. व्यवस्थित असं चेक करायचं की फिनिशिंग किती आली, कारण की कोणताही गळा बनवा, काहीही बनवा, फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. कुठलंही काम करा, फिनिशिंग जर परफेक्ट असेल ना तर काम एकदम छान होतं. त्यानंतर इथं पहा खालच्या साईडला देखील एक टिप मारून घ्यायची, व्यवस्थित असं कापड धरायचं आणि त्यानंतर एक टिप मारून घ्यायची. म्हणजे आपलं एकदम ब्लाऊज जे आहे ना तर ते फिनिशिंगमध्ये तयार होईल. खाली पट्टी वगैरे लावायची गरज नाही आहे. आणि हे पहा किती सुंदर वाटतंय. आणि त्यानंतर आता इथं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करायचे, पण त्याआधी इथं जे आहे ना त्याला शिलाई मारून द्यायची. तर इथं पहा शिलाई अशी परफेक्ट मारून द्यायची. अस्तर जोडून घ्यायचं असं म्हणत असते मी. तुम्ही काय म्हणता ते म्हणू शकता. दोन्हीही साईडला अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित असं कापड म्हणजे हातानं करून आणि शिलाई देऊन झाली त्यानंतर एक्स्ट्राचं कापड जेवढं पण होतं ना तेवढं कट करून घ्यायचं. धागे वगैरे काहीही कुठं असतील ना तर ते देखील तुम्ही कट करू शकता. जेणेकरून एकदम म्हणजे छान वाटतं ब्लाऊज पाहायलाही आणि कस्टमरला देताना पण. एक्स्ट्राचे धागे वगैरे कुठे काही मी ठेवत नसते. आणि कॅनव्हास पेपर आपण डबल कापड लावलेलं नाही आहे, तरी पण आतली बाजू पहा किती छान दिसते, कारण की हे दिसतच असेल तुम्हाला, कारण की आपण कॅनव्हास पेपर तितक्या फिनिशिंगमध्ये लावलं आहे. आणि तुम्ही हवं तर इस्त्री करून पण चिटकवू शकता कॅनव्हास पेपर. पण मी त्याला एक गोलाकार टिप मारली होती, त्यामुळं मग इस्त्रीची गरज नव्हती आणि मी ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर त्याला इस्त्री करणार आहे. त्यामुळे ते व्यवस्थित चिकटलं जाईल आणि कुठे निघणार वगैरे काहीच नाही. आता इथं एक शिलाई मारली होती आपण, पण अजून एक देणार आहे मी, जेणेकरून काय होतं फिनिशिंग एकदम छान येते. फिनिशिंग एकदम छान येण्यासाठी इथं पहा मी अजून एक शिलाई देते आणि ह्या शिलाईनं अजून आपला जो गळा आहे ना तर तो स्ट्रेट दिसतो आणि डिझाईन जी आहे ना तर ती लूज पडत नाही. 2 शिलाया दिल्यानंतर एकदम छान अशी परफेक्ट उठून दिसते. ही देखील शिलाई तुम्हाला पूर्ण गळ्याला देऊन घ्यायची आहे. पण आता मी इथं पूर्ण दाखवत बसत नाहीये, कारण पूर्ण दाखवलं तर खूप जास्त वेळ जातो. त्यामुळं मग इथं ॲज इट इज आपण पहिली शिलाई जशी मारली होती ना, सेम त्याच प्रकारे इथं दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपला हा जो गळा आहे ना, तर तो तयार झालेला आहे. इथं पहा किती सुंदर वाटतोय. एक्स्ट्राचं कुठं धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे.
पहा एकदम सिंपलमध्ये पण किती छान वाटतोय. लुकच त्याचा सांगतोय की किती छान वाटतोय आणि डिझायनर पॅटर्नमध्ये हा खूप छान आहे. कुठल्याही ट्रेंडिंग साडीवरती करा, कुठल्याही डिझायनर साडीवरती करा, कशावरही छान दिसणार आहे. फिनिशिंग पहा गळ्याची किती सुंदर आली आहे आणि याचा पूर्ण ब्लाऊज अजून शिवायचा होता मला, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ टाकू शकलेली नाही आहे. पण नक्की शॉर्ट व्हिडिओमध्ये मी याचा पूर्ण व्हिडिओ टाकेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.